को पावर्ड बाय टेक्नो। नितीन गडकरींच्या बाबतीत प्रश्न आहे की मध्यंतरी नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की त्यांना विरोधी पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण त्यांच्या मनातला संकल्पना होता पंतप्रधान होण्याचा। बघा मनातला कोण आहे आणि खरंच संकल्पना होता की आणखी काही कारण होतं? नितीन गडकरी कारण काही असतील। असं आहे की हा देश ज्या परिस्थितीतून जातोय, हुकुमशाही, झुंडशाही, भ्रष्टाचार या चिखलातून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षानं एकजुटीनं काही निर्णय घेतले आणि या भूमिकेत पक्षात राहून आपली मतं व्यक्त करणारे नितीन गडकरी आहे, एकमेव नेते आहेत त्यांच्या पक्षातले। अलीकडे मोहनराव भागवत बोलत आहेत। अशा वेळेला विरोधी पक्षाला वाटलं की नितीन गडकरींसारखा एक नेता आपल्या आघाडीत सामील झाला तर हुकुमशाही विरुद्ध लढाईला बळ येईल, भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला बळ येईल। त्या दृष्टीने जरी ऑफर त्यांना दिली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, पण अशा प्रकारची ऑफर स्वीकारायला सुद्धा एक नैतिक बळ लागतं मनामध्ये आणि हिंमत लागते। आणीबाणीनंतर जगजीवन राम काँग्रेसचे सगळ्यात ज्येष्ठ नेते यांनी सुद्धा हुकुमशाही विरुद्ध त्यावेळच्या जी लढाई जयप्रकाश नारायण यांच्या लिडरशिप खाली उभी राहिली त्यात ते सहभागी झाले, हेमावती नंदन सहभागी झाले, अनेक काँग्रेसचे नेते सहभागी झाले। ही देशाची लढाई असते। ही आयडिओलॉजी वगैरे शब्द जे गडकरी साहेब वापरत आहेत त्याला कमी मानत नाही। तुमची आयडिओलॉजी आहे पण देश खड्ड्यात जातो आहे, तुमची आयडिओलॉजी आहे पण देश हुकुमशाहीच्या गर्तेत जातो आहे, तुमची आयडिओलॉजी आहे पण या देशातला भ्रष्टाचार आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम हा देश हे तुम्ही उडाडोळ्यानं पाहताय। ही लढाई जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही काहीच नव्हतो, पण लढाई संपली तेव्हा मोदींचं बहुमत आम्ही खेचून घेतलं होतं। पण राऊतसाहेब तुम्ही म्हणालात नैतिक बळ लागतं, तर गडकरी यांनी दबावापोटी किंवा कुठल्या भीतीपोटी ही विरोधी पक्षाची नाकारली असं शक्यता नाकारता येत नाही, त्याच्यावर तेच जास्त प्रकाश टाकू शकतील। पण नितीन गडकरी ह्यांना हीच वेळ का सापडली हे सांगण्यासाठी त्यांनी तेव्हाच ते सांगायला हवं की मला ऑफर आली आहे पण मी ती नाकारतो आहे। आज 100 दिवस होत आहेत मोदींना, याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही, अस्वस्थता आहे। एका बाजूला सरकारच्या बाहेर मोहनराव भागवत बोलत आहेत आणि आता मला असं वाटतं गडकरी साहेबांनी सुद्धा हळूहळू आघाडी उघडलेली आहे। थँक्यू। महायुति जो है उसके अभी कुछ दिन रह गए, तो कांग्रेस की तरफ से कहना है कि अडानी पावर को 6600 मेगावाट का सप्लाई करने के लिए भ्रष्टाचार है और कुछ नहीं। इस राज्य में एक नई सुबह जब आती है, सूरज उगाता है तो एक नया भ्रष्टाचार लेकर आता है। या अडानी के लिए कोई नई अच्छी बात लेकर आता है, लेकिन राज्य के और देश के लिए कुछ नहीं। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।